व सुतसाचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार याच्याबद्दलची आपण माहिती करून घेणार आहोत. सुरुवात करूया रेस्पिरेटरी प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी. त्याच्यातला पहिला आजार किंवा लक्षण म्हणूया, कंप्लेंट म्हणूया, उरक्षत. उरक्षतामध्ये कुठल्या कुठल्या व्याधींचा विचार करायला पाहिजे तर कास, क्षय आणि शोष. चिकित्सा देत असताना व्रणरोपण, पित्तशमन, रक्तस्तंभन, कफघ्न, कासघ्न आणि बृहण असे उपचार करायला पाहिजेत. जर क्षयाचा तुम्हाला इतिहास मिळाला, ट्युबरक्युलोसिस, थुंकीतून रक्त पडत असेल, हिमॉप्टिसिस असेल तर लाक्षादिघृत 2 चमचे 2 वेळा द्यायचंय. त्याच्याबरोबर प्रवाळ पिष्टीवटी, शृंगभस्मवटी, लाक्षादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळा द्यायच्या आहेत. पित्तांश जर असेल तर वासा पाक 3 चमचे किंवा वासावलेह 2 चमचे 3 वेळेला द्यायचंय. उरक्षताबरोबर जर खोकला सतत असेल तर एलादिवटी 1-1 गोळी दर 2 तासांनी चघळायला पाहिजे. अस्सल वंशलोचनयुक्त सीतोपलादी चूर्णाचं चाटण सुद्धा वारंवार घ्यायला पाहिजे. फुफ्फुसामध्ये जर कफ भरपूर साठला असेल तर जेवणानंतर नागरादी कषाय 4 चमचे 2 वेळा द्यायचा आहे. त्याच्या जोडीला प्रवाळ पिष्टीवटी, दमा गोळी, लक्ष्मीनारायण, लवंगादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळा देऊ शकतो आपण. खोकला खूपच जास्त असेल तर खोकला काढा 4-4 चमचे 2 वेळा द्यायचा आहे. वारंवार उरक्षत आहे, जुनाट ताप आहे, क्षयाची तुम्हाला भावना आहे, आजार झालेला आहे तर लघुमालिनी वसंत 6-6 गोळ्या 2 वेळा द्यायला पाहिजेत. कमी अधिक लक्षणं पाहून द्राक्षादिघृत, च्यवनप्राश किंवा धात्री रसायन सुद्धा देता येऊ शकेल. सांबर शिंग उगाळून द्यायचं आहे. रिकाम्या पोटी 2 ते 5 पिंपळ्या, लेंडी पिंपळी दूध पाण्यामध्ये उकळून ते सिद्ध दूध घ्यायचे, ज्याला आपण वर्धमान पिप्पली रसायन म्हणतो, अशा प्रकारे घ्यायचं आहे. शेळीचं दूध प्यायला सांगायचं आहे. ग्रंथांमध्ये उरक्षताबाबत विचार करताना लाक्षादी गुग्गुळ, प्रवाळ पिष्टीवटी, लाक्षाघृत आणि लाक्षाचूर्ण याचा वापर अधिक केलेला आहे. दक्षता घ्यायची आहे तर संपूर्ण फिजिकल मेंटल रेस्ट अतिशय आवश्यक आहे. फुफ्फुसावर ताण पडू नये म्हणून किमान बोलणं ठेवायला पाहिजे, खालच्या पट्टीत बोलायला पाहिजे आणि धूम्रपानासारख्या व्यसनांपासून लांब राहायला पाहिजे. पथ्यामध्ये द्राक्ष, मनुका, कोहळा, दुधी भोपळा, दूध, तूप, मूग, जुने तांदूळ, ज्वारी, गहू, उडीद, खजूर असा सात्विक आहार घेतला पाहिजे. आणि याच्या उलट कुपथ्य म्हणून तीक्ष्ण, उष्ण, क्षोभ करणारे तेलकट, तुपकट, फरसाण, बेकरीचे पदार्थ, कोल्ड्रिंक, शिळं अन्न, कृत्रिम पेय, दही आणि आंबवलेले पदार्थ हे निश्चितपणाने टाळले पाहिजेत. रसायन म्हणून विचार करताना उरक्षतामध्ये रसायन चिकित्सा काय द्यायची तर प्रवाळ पिष्टीवटी, लाक्षाचूर्ण, एलादिवटी, सीतोपलादी चूर्ण आणि वासास्वरस तुम्हाला देता येतो. योग आणि व्यायामाचा विचार करताना दीर्घ श्वसन, माफक प्रमाणात आणि अन्नपचनापुरतीच किमान हालचाल आपण ठेवली पाहिजे. रुग्णालयामध्ये काय ॲडमिट व्हायचं तर आपलं बोलणं कमी झालं पाहिजे, शारीरिक श्रम पूर्णपणे टाळून पूर्ण विश्रांती घेतली गेली पाहिजे. पंचकर्मांच्या मध्ये खरं तर पंचकर्मांचा विचार हा फक्त बृहणबस्ती किंवा या स्वरूपात करता येईल, पण अदरवाईज अन्य उपक्रमांच्या मध्ये सीतोपलादी चूर्णांचं चाटण, भरपूर मनुका खाणं असं वारंवार करायला पाहिजे. निसर्गोपचारामध्ये सात्विक आहार, भरपूर विश्रांती, किमान श्रम आणि शक्य तेवढं मौन पाळलं पाहिजे. अपुनर्व चिकित्सा म्हणून शृंगभस्मवटी, प्रवाळ पिष्टीवटी आणि एलादिवटी याचाच वापर करायला पाहिजे. थोडक्यामध्ये ताकदी बाहेरचं काम टाळा, बोलणं कमी ठेवा, प्रदूषणापासून सावध राहा, खराब वायूशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर शुद्ध हवा जिथे असेल तिथे हवापालट करा. मुळामध्ये ताप, सर्दी, खोकला असे आजार कधीही येऊ नये याची काळजी घ्या. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शेळ्या मेंढ्यांच्या कळपात राहून सुद्धा पाहायला काहीच हरकत नाही आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम, प्राण व सुतसाचा विचार करताना पुढच्या व्याधीकडे आपण जात आहोत आणि पुढच्या व्याधीचं किंवा लक्षणांचं नाव आहे ॲलर्जी. विशेषतः ॲलर्जीमुळे सर्दी होणं, ॲलर्जीमुळे खोकला होणं या तक्रारी वारंवार आढळतात. अर्वाचीन विज्ञानात सुद्धा इओसिनोफिलिया आढळतो. एवढंच नव्हे तर ट्रॉपिकल इओसिनोफिलिया सारखा सुद्धा आजार पाहायला सापडतात. ॲलर्जी म्हणलं की कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे तर क्षुद्रकुष्ठ, महाकुष्ठ, प्रमेह, मलावरोध आणि श्वास. चिकित्सा देत असताना प्राधान्याने बृहण म्हणजे इम्युनिटी वाढवायला पाहिजे. लंघन स्वेदन हे आमपाचनासाठी आहे. दीर्घकालीन औषध योजना करावी लागते, रसायन चिकित्सा द्यावी लागते आणि मलाचं अनुलोमन ठेवावं लागतं. आता हा ॲलर्जी आणि असात्म्य जो आजार आहे त्याचं मूळ कारण, ज्याला रूट कॉज म्हणतो, ते रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आहे.
त्याच्यामुळे ट्रीटमेंट देताना इम्युनिटी कशी वाढेल याचाच विचार आपण करायला पाहिजे. त्याच्या जोडीला खाद्यपदार्थांची किंवा आहार विहाराची कुठल्या गोष्टींची ॲलर्जी आहे, त्याच्यानुसार वातपित्त कफांच्या कुठल्या लक्षणांचा प्रादुर्भाव आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. वातप्रधान ॲलर्जीमध्ये गार वारा, वृक्षता याच्यामुळे अंगाला खाज सुटते, त्वचा काळी पडते, शरीर सुकू जातं. अशा वेळेला चांगलं तूप पेशंटला खायला सांगा. शतावरी सिद्ध तूप द्या. च्यवनप्राश सकाळ संध्याकाळ द्या. पित्तप्रधान जर ॲलर्जी असेल तर शरीरावरती लाल पेटिका येतात, फोड येतात, त्वचेची आग होते. अशा वेळेला प्रवाळ पिष्टीवटी, कामदुधावटी आणि चंदनादिवटी 3 गोळ्या 2 वेळेला द्यायच्या आहेत. सकाळी 1 चमचा अनंतमूळ किंवा उपळसरीचं चूर्ण आणि रात्री झोपताना त्रिफळावटी किंवा त्रिफळा चूर्ण द्यायचं आहे. कफप्रधान ॲलर्जी ही प्राण व सुतोषाशी निगडीत असते. कफप्रधान ॲलर्जीमध्ये सर्दी, दमा, खोकला हे विकार जर असतील तर रजन्यादिवटी 6 गोळ्या, दमा वटी, ज्वरांकुश वटी, लक्ष्मीनारायण वटी आणि लवंगादी वटी या प्रत्येकाच्या 3-3 गोळ्या 2 वेळेला द्यायच्या आहेत. सोबत रुग्णाला तुळशीची ताजी किंवा फ्रेश पानं धुवून खायला सांगायची आहेत. 10-10 पानं दिवसातनं सकाळ संध्याकाळ खायला सांगा. कफपित्त प्रधान ॲलर्जी जर असेल तर लघुमालिनी वसंत 6 गोळ्या, प्रवाळ पिष्टीवटी, लघुसुच्छेकर प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला द्यायच्या आहेत. पोटामध्ये ॲलर्जीसाठी महातिक्तक घृत लावून आणि बाहेरून मात्र एलादी तेल किंवा शतधौत घृत लावायला हरकत नाही. खूपच खाज येत असेल तर मिळपूड घ्यायची, ती तुपामध्ये कालवायची आणि असं तुपाचं प्रतिसारण करायचं. एकांत पित्तच्या ॲलर्जीमध्ये दशांगलेप किंवा चंदनगंधाचा बाह्य उपचारार्थ आपण वापर करू शकतो. ग्रंथांमध्ये बलवान रोगी जर असेल तर रक्तमोक्षण, नस्य असे प्रकार विधिपूर्वक करायचे आहेत. गरज असेल तर वमनसुद्धा विधिपूर्वक द्यायचं आहे. अणु तेल, तूप, महानारायण तेल, स्नेह, जुलाबासाठी किंवा पित्त दूषित पित्त काढून टाकण्यासाठी त्रिफळा, भावा मगज, मनुका, ज्येष्ठमध, गुलाबकळी यांचा काढा द्यायचा आहे. बस्ती याच्याकरता वायूकरता करंज तेलाची पिचकारी देणं चांगलं आहे. काळजी काय घ्यायची तर मूळ व्याधीचं कारण शोधलं पाहिजे, ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संक्षेपतः क्रियायोगो निदान परिवर्जनम, कारण टाळा असं आयुर्वेद सांगतो. आरोग्याचे नियम पाळा, या उपायांनीच रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. पुरेसा व्यायाम करा, मोकळ्या हवेत फिरायला जा, सूर्यनमस्कार घाला, प्राणायाम करा, दीर्घश्वसनाचा अभ्यास करा. ॲलर्जीमध्ये पथ्य काय पाळायचे तर अळणी जेवण जेवलं पाहिजे, त्वचेची स्वच्छता ठेवली पाहिजे, निव्वळ केवळ गाईचं दूध किंवा शेळीचं दूध हे चांगलं आहे. दुधी भोपळा, कारलं, पडवळ, फुलका, चपाती, ज्वारीची भाकरी, मोड आलेली धान्य आपण खाल्ली पाहिजेत. आणि अपथ्यामध्ये मीठ, मसालेदार पदार्थ टाळा, आंबट पदार्थ टाळा, दिवसा झोपू नका, रात्री अनियमित जेवू नका, रात्री उशिरा जेवू नका, मानसिक असंतुलन होऊ देऊ नका, जास्त प्रमाणात चहा कॉफी घेऊ नका, मिठाई, बेकरी पदार्थ आणि मद्यपान पूर्णपणे बंद करा. ॲलर्जीमध्ये रसायन चिकित्सा बघताना पौष्टिक आहार, प्रवाळ, कामदुधा, रजन्यादी वटी, गोक्षुरादी गुग्गुळ यांचा वापर करता येईल. योग व्यायामांचा विचार करताना मोकळ्या हवेत फिरणं, व्यायाम करणं, नस्य, स्वेदन, दीर्घ श्वसन आणि किमान व्यायाम करायला पाहिजे. रुग्णालयांच्यामध्ये ॲलर्जीसाठी बस्ती देऊ शकतो, शेक देऊ शकतो, स्वेदन, मसाज करू शकतो. त्वचेची स्वच्छता पाहिली पाहिजे. अन्य उपक्रमांच्या मध्ये बस्ती, स्नेहन, शेक देणं, रक्तमोक्षण, जळवा लावणं हे उपचार करू शकतो. निसर्गोपचारामध्ये मोकळ्या हवेत फिरणं, ओळ्या उन्हात फिरणं, चंदनाचं गंध, आवळकाठीचं चूर्ण, हळद आणि तूप याचा त्वचेवरती मसाज असेही उपाय आपल्याला करता येतात. अपुनर्भव चिकित्सा म्हणून नियमितपणे रात्री त्रिफळावटी किंवा त्रिफळा चूर्ण घ्यायला हरकत नाही. अधूनमधून दुर्वांचा रस घ्यायला पाहिजे, प्रवाळ भस्मसुद्धा घ्यायला पाहिजे. अर्थातच ज्याच्यापासून ॲलर्जी आहे असे पदार्थ, असे वास, असे गंध, असे कपडे वापरू नयेत. आर्टिफिशियल प्रमाणाचं कॉस्मेटिक्स टाळावेत. उन्हात फिरू नये आणि कंड सुटल्यास फडक्यानं चोळावं, नखानी खाजू कधीही नाही. मित्रांनो, रेस्पायरेटरी सिस्टीम आणि आयुर्वेद उपचार किंवा प्राणव सुतोष आणि आयुर्वेदिक उपचार असा आत्ता आपला चर्चेचा ऑडिओ सेशनचा अभ्यास आहे. याच्या पुढचा आजार रेस्पायरेटरी संदर्भात, प्राणव सुतोष संदर्भात आणि आयुर्वेदिक विचार करताना कशाचा करायचा आहे तर तो आहे शुष्क कास, म्हणजेच कोरडा खोकला. कोरडा खोकला म्हटल्यानंतर कुठल्या कुठल्या व्याधींचा विचार करायला पाहिजे तर प्रतिशाय, श्वास, क्षय, ताप, शोष
आणि डांग्या खोकला व्हुपिंग कफ अर्थात आता तो आउटडेटेड झालेला आहे. चिकित्सा देत असताना कोरड्या खोकल्यामध्ये सुदनिंग उपचार करणं अतिशय आवश्यक आहे. मऊपणा आला पाहिजे, गळ्याला लुब्रिकेशन झालं पाहिजे आणि वाताचं शमन झालं पाहिजे. अशाकरता सोपा उपाय म्हणजे नाकात 2-2 थेंब तुपाचे टाका. बऱ्याच वेळा काय होतं की आपण किरकोळ आजार असतो, किरकोळ सर्दी झालेली असते आणि एकदम अँटीबायोटिक्स किंवा स्ट्रॉंग औषधं घेतो, अशाने सुद्धा आपला श्वासमार्ग कोरडा पडतो. तर अशाकरता एलादिवटी 1-1 गोळी दिवसातून 6 ते 8 गोळ्या चघळायच्या आहेत. कफ मिक्सचर किंवा वासा पाक 3 चमचे 2 वेळेला द्यायचे. त्याच्या जोडीला कोरड्या खोकल्यामध्ये प्रवाळ पिष्टीवटी 3 गोळ्या 2 वेळेला, ज्येष्ठमध किंवा पत्री खडीसाखर मनुका तोंडात धरून चघळायच्यात. ज्येष्ठमधाच्या सिरका चघळाव्यात. खोकला चूर्ण चाटण स्वरूपामध्ये पुन्हा पुन्हा घ्यावं. अतिउष्णतेमुळे डांग्या खोकल्यासारखा आजार झाला असेल, आतळी पिळवटून टाकणारा खोकला येत असेल तर त्याच्यासाठी बकुळ फुलांचा रस मधातून घेतला पाहिजे. प्रवाळ पिष्टीवटी कामदुधावटी प्रत्येकी 3 गोळ्या 2दा द्या. मलावरोध असेल तर मनुका भरपूर खायला पाहिजेत. गुलाब द्राक्षासव 4 चमचे दिवसातून 2 वेळेला घ्या. छातीला पाठीला महानारायण तेलाचा हलक्या हाताने कोमट तेलाचा मसाज करा. सिद्ध घृत घ्यायला पाहिजे. पोटामध्ये सीतोपलादी चूर्ण मध आणि तूप असं चाटण करून येता जाता ते चाटायला पाहिजे. कोरड्या खोकल्यासाठी, वातज कासासाठी, शुष्क कासासाठी ग्रंथांमध्ये सीतोपलादी चूर्ण, एलादिवटी, शृंगाराभ्र, श्वासाभ्रक, वासापाक, तालिसादी चूर्ण, कटफलादी चूर्ण, यष्टी मधुघृत आणि कंटकार्यावलेह याचा उल्लेख आलेला आहे. काळजी काय घ्यायला पाहिजे तर बोलण्याचा, टायपिंगचा किंवा वजन उचलण्याचा व्यवसाय असणाऱ्यांनी खोकल्यासाठी विशेष सावध राहिलं पाहिजे. पथ्यामध्ये वेळेवर आणि पुरेशी झोप घ्यायला पाहिजे. मनुका, कोळे पाक, चांगलं तेल आणि तूप, सकस आणि माफक आहार, मुगाचं कढण आणि तूप घालून ते घेतलं गेलं पाहिजे. अपथ्य किंवा कुपथ्यामध्ये चहा, धूम्रपान, फाजील बोलणं, बडबड करणं, जागरण, अधिक श्रम, उपवास, उशिरा जेवणं, वृक्ष जेवण, कमी झोप, मोठ्यानं बोलणं, वृक्ष, थंड, तिखट, उष्ण यांचा अतिरेक असणारे पदार्थ हे सर्व कुपथ्य आहे, अपथ्य आहे हे लक्षात ठेवा. कोरड्या खोकल्यासाठी रसायन चिकित्सा म्हणून मौक्तिक भस्म आणि शतधौत घृत याचा वापर करा. योग आणि व्यायामांच्या मध्ये शुष्क कास टाळण्यासाठी प्राणायामाचा नियमित सराव करणं अतिशय आवश्यक आहे. रुग्णालयांच्यामध्ये ॲडमिट करून वातानुलोमनासाठी मात्रा बस्ती किंवा निरोह बस्ती देता येतो. डांग्या खोकल्यामध्ये तूप आणि गरम पाणी याच्या गुळण्या करायला सांगायच्या. सकाळ संध्याकाळ महानारायण तेलाने हलक्या हाताने पाठ, मान, गळा, छाती, पोट या ठिकाणी मसाज करावा आणि मात्रा बस्तीचा वापर सातत्याने करावा. निसर्गोपचारांच्या मध्ये द्राक्ष आणि कोहळा हे उपयुक्त आहेत. अपुनर्भव चिकित्सा म्हणून कोरड्या खोकल्यासाठी मौक्तिक भस्म किंवा बृहण चिकित्सा केलीच पाहिजे. मनुका चघळल्या पाहिजेत आणि अधूनमधून नस्सेही करून घेतलं पाहिजे, म्हणजे एअर पोल्युशन पासून, ॲलर्जीपासून तुमचा बचाव होईल. दुसरं असं की खोकल्याचा काळ कधी आहे, झोपताना त्रास होतो का, इत्यादी गोष्टींवरती लक्ष ठेवा. मुख्य म्हणजे वेट लॉस होत नाही ना, त्याचं रूपांतर TB मध्ये होत नाही ना याची खात्री करा. आणि दुर्लक्ष जर झाले या अशा किरकोळ गोष्टींकडे तर धातुक्षय होतो आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा खोकला दुर्लक्ष कधीही करू नका, हे या निमित्ताने सांगायचं आहे. मित्रांनो, श्वासमार्गाचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार याच्याबद्दलची चर्चा आज आपण करतो आहोत. त्यामुळे याच्या पुढचा जो आजार आहे तो सर्वसाधारण खोकला किंवा कॉफ, COUGH याचा विचार आत्ता आपण करणार आहोत. खोकला म्हणलं की कुठल्या कुठल्या व्याधींचा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. सर्दी आहे, कफ आहे, दमा आहे, गोवर, क्षय, स्वरभंग, टॉन्सिल्स या सगळ्याचा विचार आपल्या मेंदूमध्ये आला पाहिजे. चिकित्सा देत असताना सद्य लक्षण हर म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, कफनाशक, कफानुलोमन, पित्तशमन, लेखन, स्निग्ध, वातानुलोमन असे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. खोकला हा जर वायूमुळे विकार असला, होणारा विकार जरी असला तरी त्याचं कारण कफ होणं, सर्दी साठणं, घशात, गळ्यात प्राणवायूला अडथळा आणणं अशा प्रकारचं असतं. जर कफप्रधान खोकला असेल, कफ बेडका पडत असेल तुमच्या खोकल्यामधून, कफ विथ एक्सपेक्टोरेशन असं त्याला म्हणतात, पांढरा पिवळा हिरवा बेडका पडतो,
अशा वेळेला खोकला काढा 4-4 चमचे. कफ फारच जास्त असेल तर त्याच्या जोडीला नागरादी कषाय सुद्धा वापरला पाहिजे 4 चमचे 2 वेळेला. आणि रिकाम्या पोटी जेवणाच्या अगोदर कफाचं लेखन करण्यासाठी लक्ष्मीनारायण गुटिका, दमा गोळी, ज्वरांकुश रस, लवंगादी गुग्गुळ या 3-3 गोळ्या 2 वेळेला घ्यायच्या आहेत. कफ सहज सुटत नसेल, चिकटला असेल, घशामध्ये खवखव असेल तर एलादिवटी 2 गोळ्या दर 2-2 तासांनी चघळायच्या आहेत. सीतोपलादी चूर्ण घ्यायचं, त्याचा वासा पाक घ्यायचा, त्याच्यामध्ये चाटण करायचं. सीतोपलादी चूर्णाचं वासावलेहामध्ये किंवा वासा पाकामध्ये चाटण करा. आता खोकल्याबरोबर घशामध्ये तुम्हाला दिसतंय की फायरिंजायटिस झालेला आहे, लायरिंजायटिस आहे आणि भरपूर लाली आहे, दाह आहे, आग होते घशामध्ये, तर प्रवाळ पिष्टीवटी सकाळ संध्याकाळ 3-3 गोळ्या घ्या. काळ्या मनुका भरपूर चावून खा आणि गरज असेल त्याप्रमाणे लक्ष्मीनारायण आणि लवंगादी गुग्गुळ या काही काळ जर खूप आग होत असेल तर या उष्ण आहेत, विशेषतः लवंगादी गुग्गुळ, त्या गोळ्या बंद ठेवा आणि फक्त प्रवाळ पिष्टीवटी सीतोपलादी चूर्ण याचा वापर वाढवा. आता खोकल्याच्या बरोबर टॉन्सिल आहे, टॉन्सिलची वाढ झाली, टॉन्सिलायटिस आहे, घशामध्ये कफांमुळे सूज आलेली आहे, तर रजन्यादिवटी 3-3 गोळ्या आपल्याला 3 वेळा चघळल्या पाहिजेत. कफप्रधान खोकल्यांच्यामध्ये तुळशीची पानं सकाळ संध्याकाळ चघळावीत. सकाळी मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. गोवर आणि कांजिण्यांच्यामुळे जर खोकला असेल तर मात्र लहान मुलांना गुलाब द्राक्षा सव हे 2-2 चमचे पाण्याबरोबर 2 वेळेला द्या. आणि सकाळ संध्याकाळ प्रवाळ पिष्टीवटी, कामदुधावटी आणि मौक्तिक भस्म या लहान मुलांना खोकल्यासाठी द्यायला हरकत नाही. वारंवार खोकल्यामुळे तुमचं जर फुफ्फुस हे दुर्बल झालं असेल, वीक झालं असेल, दम लागत असेल, आवाज बसला असेल तर शृंग भस्मवटी सकाळ संध्याकाळ 3-3 गोळ्या द्या. आता यकृत दौर्बल्य, लिव्हर तुमचं वीक आहे, मासिक पाळीचा त्रास आहे, अशी जर लक्षणं खोकल्याच्या बरोबरीने असतील तर तुम्हाला कुमारी म्हणजे कोरफडीचा वापर करा. कुमारी असं 4 चमचे औषध 2 वेळेला द्या पाण्याबरोबर. कोरफडीचा गर खायला पाहिजे. आणि घशामध्ये आग नाही आहे, लाली नाही आहे, पण चिकटा जास्त आहे, बेडका पडतोय, कफ जास्त आहे, तर अशा वेळेस एलादिवटीच्या ऐवजी खदिरादिवटी या चघळायला पाहिजेत. ग्रंथांच्या मध्ये खोकल्यासाठी खदिरादिवटी, कर्पुरादिवटी, वासावलेह आणि कंटकार्यावलेह याचा उल्लेख आलेला आहे. आता पहिली गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे खोकल्याचं काय कारण आहे हे आपण नीट समजून घेऊन त्याच्याप्रमाणे उपचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. वातज खोकला आहे का, पित्तज आहे का, कफज आहे, आपलं सगळ्याच याला सरसकट स्ट्रॉंग अँटीबायोटिक घ्यायची, याने आपल्याला निश्चितच त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की रात्री अजिबात न जेवल्यास खोकल्याला निश्चितपणाने थोडासा उतार पडतो, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे रात्रीचं जेवण निश्चितपणाने कमी आणि बेताचंच घेतलं गेलं पाहिजे. खोकल्यासाठी पथ्य म्हणून काय सांगाल तुम्ही? पथ्यकर फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. पुदिना, आलं, लसूण, मनुका, तुळशीची पानं, ओली हळद अशी चटणी खाता येते. उकडलेलं अन्न खा. तेल, तूप, मसाला विरहित अन्न, सुकी चपाती, भाजून केलेला भात हे आवश्यक आहे. आणि कुपथ्य किंवा अपथ्यांमध्ये कोल्ड्रिंक, फ्रीजचं पाणी, आईस्क्रीम, लस्सी, बर्फ, तेलकट तुपकट पदार्थ, वडापाव, फरसाण, शिळं अन्न, आधाशासारखं जेवायचं, रात्री उशिरा जेवण करायचं, या सगळ्या गोष्टींमुळे खोकला वाढू शकतो. रसायनचिकित्सा म्हणून अस्सल वंशलोचनयुक्त सीतोपलादी चूर्णाचा मधाबरोबर वापर करा. एलादिवटी अधूनमधून चघळत चला. खोकल्याचा काढा घेत चला. योगांमध्ये दीर्घ श्वसन आणि प्राणायाम हे प्रतिबंधात्मक म्हणून खोकल्यासाठी उपयुक्त आहेत. रुग्णालयात जर प्रवेशित झालात आणि तुम्हाला वाटलं की दोष कफदोषाचं प्राबल्य आहे, उत्कृष्ट अवस्था आहे, तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विधिपूर्वक वमनकर्म करता येतं. मीठ आणि हळद पाण्याच्या गुळण्या करता येतात, धुरी देता येते. याच्या जोडीला वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती, सौम्य विरेचन, मात्रा बस्ती याचाही आवर्जून वापर करावा लागतो. विशेषतः खोकल्याच्या बरोबर मलावष्टंभाची तक्रार असेल, अपचनाची तक्रार असेल तर ह्या सगळ्याचा वापर आपल्याला करायला पाहिजे. निसर्गोपचारामध्ये रात्री न जेवणं हे विशेषतः हे आहे, वृद्धांना फायदेशीर आहे. मनुका खायच्या आणि गुळण्या करायच्या. अपुनर्भव चिकित्सा म्हणून खोकला काढा, दमा गोळी, ज्वरांकुश, एलादिवटी लहान प्रमाणामध्ये चालू ठेवायला पाहिजेत. आणि काळजी कुठे घ्यायची किंवा कधी घ्यायच्या या गोळ्या, तर विशेषतः बाहेर जर ढगाळ वातावरण असेल, आभाळ आलं असेल तर अशा वेळेस या काळज्या जास्त घ्यायला पाहिजेत. आणि कुपथ्यकारक असं जेवण हे टाळायला पाहिजे.
दुपारी जास्त जर जेवण झालं असेल तर रात्री अवश्य लंघन करा. सिगरेट, बिडी, तंबाखू हे पूर्णपणे वर्ज्य करा. या सगळ्याचा फायदा तुम्हाला खोकला कमी करण्यासाठी होणार आहे. मित्रांनो, प्राणवसूतस किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम आणि आयुर्वेदिक उपचार याच्याबद्दलची चर्चा आत्ता आपण या ऑडिओ सेशनमध्ये करत आहोत. आणि याच्या पुढचा जो व्याधी आहे त्याचं नाव आहे टॉन्सिल्समुळे येणारा खोकला किंवा टॉन्सिलायटिस. टॉन्सिलायटिसचा विचार करूया. याच्याबरोबर आजार कुठले कुठले लक्षात घ्यायचे तर ज्वर आहे, कास आहे, प्रतिशाय आहे आणि गलग्रह आहे. चिकित्सा देताना कर्षण चिकित्सा, टॉन्सिल्सची लेखन चिकित्सा करायची आहे. लंघन करावं, तफग्न उपचार करावेत. लहान मुलांच्या टॉन्सिलला जर सूज असेल आणि सर्दी पडसाच्या तक्रारी असतील तर ज्वरांकुश, दमा गोळी, लक्ष्मीनारायण गोळी या प्रत्येकी 1 किंवा 2 गोळ्या दिवसातून 2दा, आरोग्य काढा 2-2 चमचे समभाग पाण्याबरोबर असा अनुपानासकट द्या. आता मोठ्या माणसांची टॉन्सिलची सूज आहे तर अशा वेळेला आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ आणि कांचनार गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ दिल्याने टॉन्सिल्सचं ऑपरेशन टळू शकतं. आय रिपीट, आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ आणि कांचनार गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या दिवसातून कमीत कमी 2 किंवा 3 वेळेला द्यायला पाहिजेत. खोकला असेल तर खोकल्या काढ्यामध्ये 64 पिंपळी चूर्ण या अशाप्रमाणे टाकायला पाहिजे. 200 मिलीग्रॅमचा काढा घेतलात तर 2.5 ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्ही 64 पिंपळी चूर्ण टाकू शकता. ज्वर जर असेल टॉन्सिल्सच्या बरोबर तर लघुमालिनी वसंत 6 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्या. टॉन्सिल्सच्या जोडीला मुलाला कृमी असतील तर कृमीनाशक गोळ्या 3 गोळ्या 2 वेळेला द्या. अशक्तता आणि पांडुता आली असेल तर चंद्रप्रभावटी 3 गोळ्या 2 वेळेला द्या. टॉन्सिल्सच्या बरोबर सर्दी आणि दम्याचा त्रास असेल तर रजन्यादिवटी 2-2 गोळ्याला दर 6 तासांनी चघळायला पाहिजेत. टॉन्सिल्स आणि आयुर्वेदिक ग्रंथांचा विचार केला तत्वाचा तर आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ आणि कुमारी असव ही औषधं वापरली पाहिजेत. काळजी काय घ्यायची आहे तर टॉन्सिल्सचा त्रास असताना कान, गळा, घसा याच्या भोवती नेहमीच मफलर गुंडाळला पाहिजे. घशामध्ये शेकत शेकत सोसवेल असं गरम पाणी पिलं पाहिजे. एवढंच नव्हे तर बाहेर हवा प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना नाकपुडीच्या आतल्या बाजूला नख कापलेल्या करंगळीच्या साह्याने वचा तेल किंवा वेखंड तेलाचं प्रतिसारण केलं तर तुम्हाला धुळीच्या ॲलर्जीपासून बचाव करता येतो. नाकामध्ये प्रतिसारण करायचं आणि मगच घराच्या बाहेर पडायचं. टॉन्सिल्ससाठी पथ्य म्हणून ओली हळद, पुदिना, आलं, लसूण यांची चटणी खायला पाहिजे. जुना तांदूळ, मूग, सात्विक आहार घेतला पाहिजे. पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. परंतु कुपथ्यामध्ये हे टाळायला पाहिजे. बर्फाचं पाणी नको, कोल्ड्रिंक्स नको, आईस्क्रीम नको, आंबट, खारट, तेलकट पदार्थ नको आणि फ्रीजचे पदार्थ, मिठाई सुद्धा नको. रसायन चिकित्सा म्हणून टॉन्सिल्ससाठी तुळशीच्या पानांचा वापर करा. योगाच्या मध्ये प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये भस्त्रिका प्राणायाम, जलनेती आणि दीर्घश्वसन याचा अभ्यास चालू ठेवा. रुग्णालयामध्ये टॉन्सिल्सचा जर तुमच्या शमन चिकित्सेने फायदा झालाच नाही तर मात्र तत्र धन्वंतराणाम अधिकारः म्हणून ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे. अणुतेलाचं नस्य हेही प्रतिबंधात्मक म्हणून वापरता येईल तुम्हाला. अजून एक प्रकारे आपण करू शकतो म्हणजे घशाला, टॉन्सिलला नुकतीच सूज आली असेल तर सुरवारी हिरडा आणि हळद हे उगाळून त्याचं गंध हे टॉन्सिलला चमच्याच्या साह्याने तुम्हाला लावता येऊ शकतं किंवा स्पॅच्युलाच्या साह्याने. निसर्गोपचारांच्या मध्ये टॉन्सिल्सच्या पेशंटनी नियमितपणाने थर्मास जवळ बाळगून कोमट पाणीच पिलं पाहिजे. सकाळी दररोज मीठ आणि हळद गरम पाण्याच्या गुळण्या केल्या पाहिजेत आणि तुळशीची पानं सकाळ संध्याकाळ खाल्लीच पाहिजेत. आता टॉन्सिलच्या तुलनेने सूज जर कमी असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरवारी हिरडा किंवा हळकुंड हे नेमक्या जागी लावून पाहायला काहीच हरकत नाही आहे. अशा प्रकारे टॉन्सिल्सचा विचार संपला. मित्रांनो, श्वासमार्गाचे व्याधी आणि आयुर्वेदिक उपचार याच्या संदर्भातली चर्चा आता आपली चालू आहे आणि पुढचा जो आजार आहे त्याला एकत्रित विचार आपण करणार आहोत. तो म्हणजे दमा, सर्दी आणि पडसं. अशा प्रकारे ज्याला प्रतिशाय, श्वासव्याधी अशाला सोपी मराठीतली आपण नावं पाहतो आहोत की दमा, सर्दी आणि पडसं याचा विचार आत्ता आपण करणार आहोत. कुठले कुठले व्याधी लक्षात घ्यायला पाहिजे दमा, सर्दी, पडशांमध्ये? कफविकार, खोकला, क्षय, स्वरभंग, हृद्रोग. चिकित्सा देत असताना काय करायचंय? कफघ्न, वृक्ष, शोधन, अग्निवर्धक, विषद, दीपन, पाचन अशा प्रकारचे उपचार करायचे आहेत.
काय करता येईल आपल्याला दमा सर्दी पडशासाठी? तर दमा गोळी, लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश आणि लवंगादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्यायच्या. खोकला जास्त असेल तर खोकला काढा द्या. कफ जास्त प्रमाणात असेल तर नागरादी कषाय 3-3 चमचे 2 वेळेला द्या. सर्दीचं प्रमाण जास्त असेल तर रजन्यादिवटी 4 गोळ्या चघळून खायला सांगा. अनुवंशिक दमा असेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये लेंडी पिंपळी सिद्ध दूध थंड ऋतूमध्ये किंवा वर्षा ऋतूच्या सुरुवातीला सकाळी घ्यायचं आहे. यालाच आपण वर्धमान पिप्पली रसायन असा उपचार म्हणतो. म्हणजे काय करतो आपण? 1 लेंडी पिंपळी, 1 कप दूध, 1 कप पाणी आटवून टाकायचं, 1 लेंडी पिंपळी चावून खायची आणि दूध वरती पिऊन टाकायचं. या पद्धतीने 1, 2, 3, 4, 5 लेंड्या पिंपळ्यांचं प्रमाण फक्त वाढवायचं. 1 कप दूध, 1 कप पाणी कायम ठेवायचं. पाणी उकळून आटवून टाकायचं आणि उरलेलं दूध आणि त्या पिंपळ्या चावून खाऊन दूध प्यायचं आहे. याला म्हणतात वर्धमान पिप्पली रसायन. ज्या दिवशी तुमच्या पोटामध्ये आग पडायला लागेल त्याच्या दुसऱ्या दिवसांपासून पिंपळ्यांचं प्रमाण कमी करत आणायचं आहे. म्हणजे तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6ला गेला असाल तर 5, 4, 3, 2, 1ला येऊन परत तो प्रकार सगळा बंद करायचा आहे. वर्धमान पिप्पली रसायन हा जास्ती करून मी असं म्हणेन की कोरड्या खोकल्याला प्रतिबंध म्हणून वापरा. आणि ओला खोकला असेल, कफाचे बेडके पडत असतील तर वर्धमान मरीच रसायनाचा वापर करायला पाहिजे. वर्धमान पिप्पली रसायनामध्ये आपण लेंडी पिंपळीचा वापर करतो. फक्त लेंडी पिंपळीच्या ऐवजी काळ्या मिऱ्याचे दाणे, म्हणजे 1 काळ्या मिऱ्याचा दाणा, 1 कप दूध, 1 कप पाणी गॅसवरती ठेवायचं, पाणी आटवून टाकायचं, मिरेत चावून खायचा 1 मिरीचा दाणा आणि दूध पिऊन टाकायचं. आणि अशा पद्धतीने मिऱ्यांचं दाण्याचं प्रमाण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वाढवत चला. ज्या दिवशी पोटामध्ये आग पडेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रमाण कमी करत आणा. 6, 5, 4, 3, 2, 1 आणि प्रयोग थांबवा. याला म्हणायचं वर्धमान मरीच रसायन. 2 रसायन सांगितले तुम्हाला मी आत्ता, वर्धमान पिप्पली रसायन आणि वर्धमान मरीच रसायन. याचा दमा, खोकला याच्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून वापर हा केला गेला पाहिजे. दमा सर्दी पडशाचा विचार करताना मध आणि तुळशीच्या रसाबरोबर वेगकालामध्ये चाटण द्यायला पाहिजे. अस्सल वंशलोचन युक्त सीतोपलादी चूर्ण आणि वासावलेह किंवा वासापाक याचं चाटण आपल्याला द्यायचं आहे. खोकल्याची ढास खूप लागतीये तर एलादिवटी 1-1 करून दिवसातून 7-8 गोळ्यात चघळा. जर तुम्हाला टीबीची शंका असेल, क्षयाची भावना असेल तर अभ्रक मिश्रण म्हणून जे मिळतं ते चाटण सायंकाळी घ्यायचे. अभ्रक मिश्रण लहान मुलांसाठी दमा गोळी, ज्वरांकुश 2-2 गोळ्या 2 वेळेला कफ मिक्सचर किंवा वासा पाकाबरोबर द्यायचं आहे. पेशंट जर अतिशय कृश असेल, वेट लॉस झालेला असेल तर औषधांच्या पेक्षा केवळ मधाचं चाटण वारंवार देण्याने सुद्धा त्या रुग्णाला बरं वाटतं. पोट साफ नसेल तर बहावा, बाळहिरडा यांचा काढा आठवड्यातून 2-3 वेळा घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय रात्री झोपताना गंधर्वरितकी चूर्ण, त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळावटी या नियमितपणे घ्यायच्या आहेत. सर्दी पडशाचा जोर थांबवण्यासाठी सुंठ किंवा वेखंड उगाळून त्याचा कपाळ, नाक यावर असा पातळसा लेप करायचा. लक्षात ठेवा ही दोन्ही द्रव्य सुंठ काय किंवा वेखंड काय अतिशय उष्ण आहेत, त्याच्यामुळे टेक केअर. नाक सर्दी पडशाने जर जाम झालं असेल तर वेखंडाचं चूर्ण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नाकात फुंकता येतं किंवा एक थेंब 2-2 थेंब अमृतधारा या लिक्विडचे टाकता येतात. आणि ज्याला ही उष्णता मानवत नाही त्यांनी किंचित तूप हे नाकपुडीमध्ये आतमध्ये टाकायचं आहे. सर्दी पडस दमा याच्यासाठी ग्रंथांमध्ये श्वासकुठार, कनकासव धोत्र्याचा कल्प आहे, कफकेतू, सोमासव, कुमारियासव, पिप्पल्यादी काढा याचा उल्लेख केलेला आहे. दमा सर्दी पडशांच्या मध्ये काळजी काय घ्यायची आहे तर या पेशंटनी न विसरता सूर्यास्ताच्या अगोदर आणि कमी प्रमाणात जेवण करायचं आहे. रात्री उशिरा जेवण आणि जास्त जेवण हे निश्चित त्रासदायक ठरणार आहे. तसंच पातळ पदार्थ हे मर्यादित घ्यायचे आहेत आणि मोकळ्या हवेत फिरण्याचा मात्र व्यायाम हा चालूच ठेवायला पाहिजे. पथ्यामध्ये तुळशीची पानं, पुदिना, आलं, लसूण, ओली हळद, कडूजिरे, कोरफड, मनुका, शेवग्याची पानं, सुंठ पाणी, तांदूळ भाजून भात हे सगळं पथ्यकर आहे. आणि त्याच्या उलट दही, आंबट, खारट, आंबवलेले पदार्थ, फ्रीज आणि थंड पदार्थ, तेलकट तुपकट पदार्थ, मिठाई, फरसाण, मासे हे सगळं आपण दमा सर्दी पडसे असताना टाळलं पाहिजे. रसायन चिकित्सेचा जर विचार केलात तर शृंगभस्मवटी, दमा गोळी, नागरादी कषाय आणि एलादी याचा आपल्याला उल्लेख करता येईल. दमा सर्दी पडशाकरता योगाचा विचार केलात तर दीर्घ श्वसन आणि प्राणायाम याचा सराव ठेवला पाहिजे.
झेपतील तेवढे सूर्यनमस्कार घातले पाहिजेत आणि मोकळ्या हवेत फिरण्याचा व्यायाम चालू ठेवला पाहिजे. दमा सर्दी पडसे याच्यामध्ये कफाचं आधिक्य असेल, दोषांची उत्कृष्ट अवस्था असेल तर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वमन कर्म करून घेता येतं. एवढंच नव्हे तर दम्याचा वारंवार होणारा त्रास टाळण्यासाठी वासंतिक वमनाचा प्रयोग हा रुग्णांनी करणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्या जोडीला अणुतेलाचं नस्य हेही फायदेशीर ठरतं. निसर्गोपचारांच्या मध्ये नाकात तूप टाकतात आणि सायंकाळी कटाक्षाने लवकर जेवायला सांगतात. अपुनर्भव चिकित्सा म्हणून अडुळशाच्या पानांचा रस आणि मध, कोरफडीचा गर, 64 पिंपळी, शृंग भस्म आणि तुळशीची पानं याच्यावरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. खरं तर लक्षात ठेवा की दमा, सर्दी, पडसं इत्यादी गोष्टी, कफ, खोकला या सगळ्या हवा बदलावर अवलंबून असतात आणि परस्परांवरती अवलंबून असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आणि औषधांमध्ये असं असतं की एकच औषध सरसकट सातत्याने उपयोगी पडेल असं नाही. अवस्थानुसार वेगवेगळ्या औषधांचा वापर आपल्याला याच्यासाठी करावा लागतो. अशा प्रकारे मित्रांनो, आता आपण दमा, सर्दी, खोकला याच्याबद्दलचा आणि आयुर्वेदिक चिकित्सेचा विचार केला. याच्यानंतरचा पुढचा जो आजार आहे त्याच्याकडे आता आपण जाणार आहोत. आयुर्वेदिक उपचारात बघतो आहोत आपण. त्याच्यामध्ये नाक चोंदणं नावाचा एक प्रकार असतो, त्याच्याबद्दलचा विचार करूया. नाक चोंदण्यामध्ये कुठल्या कुठल्या व्याधींचा विचार करावा लागेल तर सर्दी, श्वास आणि डोकेदुखी. चिकित्सा देत असताना लेखन, कफग्न, उष्णवीर्य आणि वातानुलोमन हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. नाक चोंदून जर वारंवार श्वासाला त्रास होत असेल, डोकं दुखत असेल, जड होत असेल, या तक्रारीमध्ये नाकाचं हाड वाढलंय का हेही बघावं लागतं. डेव्हिएटेड नेझल सेप्टम असं त्याला आपण म्हणतो. पण सुरुवातीला जे काही औषधोपचार करायचे, चमन चिकित्सा द्यायची, त्याच्यामध्ये लक्ष्मीनारायण रस, ज्वरांकुश रस गोळ्या, दमा गोळी आणि लवंगादी वटी प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला आपण घ्यायला पाहिजेत पोटामध्ये. एवढ्याने जर फरक पडला नाही तर अणुतेल, बलदायी महानारायण तेल किंवा चांगलं तूप किंवा शतधौत घृत नाकामध्ये 2-2 थेंब टाकून त्याने सुद्धा नाकपुडी म्हणजे हे चोंदणं कमी होतंय का हे पाहायला पाहिजे. नाकाचं जर हाड वाढलं असेल आणि तुम्हाला ओव्हरऑलच एकंदर तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे किंवा इम्युनिटी वाढवायची आहे तर आरोग्यवर्धिनी त्रिफळा गुग्गुळ, लाक्षादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला घ्या. नाक चोंदून याच्यासाठी प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये दीर्घ श्वसनाचा व्यायाम, प्राणायाम, तुळशीची पानं सकाळ संध्याकाळ खाणं हे चालू ठेवायला पाहिजे. आता नाक चोंदतंय आणि त्याच्या जोडीला डोकेदुखी चालू झाली तर लघुसुच्छेकरच्या 3 गोळ्या 2 वेळेला घ्या. नाकावरती पातळ अशा प्रमाणामध्ये वेखंड किंवा सुंठ याचा पातळ गरम पाण्याचा गरम लेप लावावा. वाळल्यानंतर ताबडतोब काढून टाकावा. ज्याला अनुवंशिक अशा प्रकारचे त्रास आहेत त्यांनी मगाशी सांगितलेला जो प्रयोग आहे वर्धमान पिप्पली रसायन याचा वापर करायला हरकत नाही. ॲक्यूट अवस्थेमध्ये 2-3 लेंड्या पिंपळ्या, 1 कप दूध, 1 कप पाणी अशा प्रकारे सुद्धा घ्यायला हरकत नाही. नाक चोंदणं या संदर्भात ग्रंथांचा विचार केलात तर त्रिभुवन कीर्ती, आनंद भैरव आणि अग्निकुठार रस अशा प्रकारचा विचार करावा लागेल. त्रिभुवन कीर्ती, आनंद भैरव आणि अग्निकुमार रस. काळजी काय घ्यायची आपल्याला तर शरीरामध्ये कुठेही अन्यत्र काही सूज आलेली नाही ना किंवा अडथळे नाही येत नाही बघायला पाहिजे. फाजील खाण्याचं टाळावं. विशेषतः पृथ्वी आणि जल महाभूत प्राधान्य असलेले पदार्थ टाळले पाहिजेत. याच्या जोडीला आंबट पदार्थ, दही किंवा मिठाई, फरसाण हेही टाळलं पाहिजे. नाक चोंदण्यामध्ये पथ्यकर म्हणून तांदूळ भाजून भात, पुदिना, आलं, लसूण, ओली हळद यांची चटणी, तुळशीची पानं, पालेभाज्या, सकाळी गोडसर ताक फक्त, सुरण, दुधी भोपळा, दोडका, पडवळ, कारलं, ज्वारीची भाकरी हे सगळं पथ्यकर आहे. मात्र नाक चोंदण्यासाठी कुपथ्य म्हणून कडधान्य, दही, तूप, गहू, साखर, मिठाई, गोडाचे पदार्थ, फरसाण, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, दारू, तंबाखू, रात्री उशिराचं जेवण, दुपारची झोप आणि बैठकाम हे सगळं त्रासदायक आहे नाक चोंदणे या प्रकारामध्ये. रसायन चिकित्सा म्हणून नाक चोंदण्याबाबतीत 64 पिंपळी चूर्ण, लक्ष्मीनारायण रस, लाक्षादी गुग्गुळ आणि श्वासकुठार याचा विचार करा. योगाचा विचार करताना प्राणायाम, दीर्घ श्वसन आणि किमान 6 सूर्यनमस्कार याचा सराव करा. हॉस्पिटल्समध्ये स्नेहस्वेदनपूर्वक नस्य किंवा धूपन चिकित्सा देता येते आणि बलवान रुग्ण असेल, कफाची संचिती भरपूर असेल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वमन सुद्धा घ्यायला हरकत नाही. निसर्गोपचाराच्या मध्ये मीठ आणि हळद टाकून गरम पाण्याच्या गुळण्या करा. सायंकाळी लंघन करा.
अपुनर्भव चिकित्सा म्हणून लक्ष्मीनारायण रस, ज्वरांकुश, दमागोळी, तुळशीची पानं आणि प्राणायाम याचा वापर करा. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या व्यक्ती दीर्घ श्वसनाचा व्यायाम याची प्रॅक्टिस ठेवतात त्यांना अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता ही कमी आहे. आयुर्वेदिक उपचार आत्ता आपण पाहत आहोत. याच्यानंतर पुढे जे पाहायचे ते नाकाच्याच तक्रार. नाक सतत वाहत असतं. ठिबक सिंचन योजना असं मी त्याला विनोदाने म्हणतो. टपा 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 नाकातून पाणी येत असतं. कुठले कुठले व्याधी बघणार आहेत? सर्दी, खोकला, दमा, आवाज बसणं. चिकित्सा देताना वृक्ष, मूत्रल, दीपनपाचन, रेचक आणि स्तंभक अशा प्रकारचे उपचार केले पाहिजे. काही जणांचं नाक हे सतत वाहत असतं, ज्याला वाजो मोटर रायनायटिस असं म्हणतात. माझ्या पाण्यात एक व्यक्ती अशी आलेली आहे, पेशंट आहे, होता राजा असं आपण म्हणूया, की आश्चर्य वाटेल. वयाच्या 35-40 वर्षी त्या बाईला गेले 20 वर्ष अनेक ठिकाणी हिंडून आली, पण नाकाचा रुमाल काही सुटत नव्हता. सातत्याने नाक गळत होतं. हिस्ट्री घेताना एक आश्चर्यकारक, जगातलं 8वं आश्चर्य म्हणू शकू, या बाईला शिकरण पोळी खाण्याची लहानपणापासून पराकोटीची आवड होती. हे कोणाला मॅनिप्युलेटिव्ह वाटेल, पण इट्स अ फॅक्ट. तर या पेशंटला ते शिकरण म्हणजे विरुद्धान्न बंद केल्या केल्या बऱ्यापैकी फरक पडला आणि पुढे त्या व्यक्तीला मी बाजारात मिळणारं जे काही अनेक औषधं आहेत त्याच्यामध्ये प्राधान्य चित्रकादी अवलेह, शृंग भस्मवटिका, शृंगाराभ्र रस, नंतर महालक्ष्मी विलास आणि बैद्यनाथ कंपनीचं सुद्धा पारागंधक आणि पिंपळे असलेलं रसपिपरी नावाची पावडर मिळते काळ्या रंगाची. ती रसपिपरी पावडर, नंतर लक्ष्मीविलासची गुटिका, नंतर आत्ता म्हटल्याप्रमाणे आरोग्यवर्धिनी, अशा प्रकारची काही औषधोपचार केली आणि त्या बाईला त्या व्हॅझोमोटर रायनायटिस, वर्षभर असणारी सर्दी, याच्यापासून कायमची मुक्ती मिळाली. असो, आता आपण या ठिकाणी नाक सतत वाहत असताना काय काय करता येईल याचा विचार करतो आहोत. हे मी एक पेशंटचं उदाहरण दिलं, पण सर्वसाधारणपणे काय करता येईल आपल्याला? कपाळात, डोक्यात सर्दी साठून डोकेदुखी चालू झाली असेल, दमा सुरू होतो, या अवस्थेमध्ये रजन्यादी वटी 3 गोळ्या 4 वेळेला चघळून खायच्या आहेत. त्याच्या जोडीला पोटामध्ये लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमागोळी आणि लवंगादी गुकुळ प्रत्येकी 3-3 गोळ्या 2 वेळा द्यायच्या आहेत. एवढ्याने जर भागलं नाही तर रजन्यादी वटी 6 गोळ्या 4 वेळा घ्यायच्या आहेत. नाकामध्ये आतमध्ये चांगलं तूप लावावं. काही प्रसंगी महानारायण तेलाचे थेंब सुद्धा टाकता येतात. रात्री झोपताना कोठा साफ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण किंवा गंधर्वरितकी चूर्ण घ्यायला पाहिजे. नाक सतत वाहत आहे आणि लघवीची काही तक्रार आहे तर निश्चितपणाने गोक्षुरादी गुग्गुळ द्यायला पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे, शेवटी हा उदक धातूचा संदर्भ आहे. सामान्य विशेष सिद्धांतानुसार जे वाढले ते कमी करायचे, आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी करायचंय, तर मूत्र औषधं म्हणजे गोक्षुरादी गुग्गुळ देऊन बघायला काहीच हरकत नाही आहे. त्याच्या जोडीला घाम आणवावा. घाम आणल्यानंतर सुद्धा शरीरातल्या पाण्याचा होमिओस्टेसिस निर्माण होईल. याच्यासाठी पेटिका स्वेदाचा वापर करावा. त्याच्या आधी अर्थातच बलदायी महानारायण तेलाने अंगाला मसाज करायला पाहिजे. आता नाक वाहतंय आणि त्याच्या जोडीला खोकला आहे, कफ आहे, तर खोकल्याचा काढा द्या, कुमारी आसव द्या, नागरादी कषाय द्या. आवाज जर बसला असेल, नाक चोनलंय, आवाज बसलाय, तर एलादी वटी वारंवार चढायला सांगा. ग्रंथांच्या मध्ये हरिद्राखंड, कुमारी आसव, एलादी वटी, सीतोपलादी चूर्ण आणि गरम गरम पाण्याचा वापर पिण्यासाठी हा करायला सांगितलेला आहे. आता काळजी काय घ्यायची आहे तर नाकामध्ये कफ साठणार नाही याच्याकरता गार वारं अंगावर पडणार नाही याची काळजी घ्या. फ्रीजचे पदार्थ खाऊ नका. दही, दिवसा खूप पाणी पिणं, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशनमध्ये सारखं राहणं किंवा धुळीमध्ये जाणं किंवा उदबत्ती अशासारखे गंध याच्यापासून तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे. म्हणजे नाकामध्ये ॲलर्जिक स्वरूपाचं ॲक्यूट रायनायटिस किंवा क्रॉनिक रायनायटिसचा त्रास तुम्हाला बिलकुल होणार नाही. पथ्यांमध्ये ओली हळद, पुदिना, आलं, लसूण, मिरपूड यांची चटणी घ्यायला पाहिजे. शेवग्याच्या शेंगा घ्या. सुरण, तूर, मसूर, मेथी, बाजरी, तीळ, कारलं, तिळगुळ घ्या, गोड बोला. बडीशेप, शेंगदाणे, खोबरं, बिब्याची सुपारी, उडीद, अननस, पपई यासारख्या गोष्टी नाकात सतत वाहत असेल तर तुम्हाला पथ्यकर आहेत. आणि कुपथ्यामध्ये दही आणि आंबवलेले पदार्थ ताबडतोबीने बर्न करा. साऊथ इंडियन डिशेस, डोसा आहे, उत्तप्पा आहे, मसाले डोसा आहे, ढोकळे आहेत, हे सगळं बंद करून टाका. लोणचे, पापड, इडली, फरसाण, श्रीखंड, पाव, चिंच, कैरी, लिंबू, संत्र, मोसंबी, टोमॅटो, काकडी, फ्रीजमधले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, केळ, शिकरण, ताक, भात, आंबवलेले पदार्थ हे नाक वाहण्यासाठी बंद केले पाहिजेत. त्याच्यामुळेच तुमचं नाक वाहणं जे आहे, रायनायटिस आहे, तो कमी होईल. रसायन चिकित्सा म्हणून ओली हळद वाटून त्याचा रस घ्यावा. रजन्यादी वटी आणि लवंगादी गुगुळचा अधूनमधून वापर करा.
योगांमध्ये प्राणायामाचा सराव करा, व्यायाम पुरेशा प्रमाणात घ्या, फिरणं आहे, पळणं आहे, दोरीवरच्या उड्या आहेत, सूर्यनमस्कार याचाही वापर करा, म्हणजे कफसंचिती होणार नाही. हॉस्पिटल्समध्ये स्टीम बाथ देता येईल, पेटिका स्वेद देता येईल, स्नेहस्वेदनपूर्वक अणुतेलाचं नस्य करता येईल आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोषांची कफाची उत्कृष्टावस्था असेल तर वमन सुद्धा देता येईल. निसर्गोपचारामध्ये नाकामध्ये तेलाचा वापर, कपाळावरती सुंठ आणि वेखंड, सुंठ किंवा वेखंड यांचा अतिशय पातळ लेप हे लावायचा, वाळल्यानंतर काढून टाकायचा. हे लक्षात घ्या, सुंठ वेखंड अतिशय उष्ण आहेत, त्यामुळे वापर जपूनच करा. तुळशीची पानं 10 2 वेळेला खायला सांगा. अपुनर्भव चिकित्सेमध्ये नस्याचा वापर, अणुतेलाचा वापर, महानारायण तेलाचा वापर, नाक घशावरती सुंठ किंवा वेखंडेचा लेप, धुरी, धूप, उद, वेखंड, शोपा, ओवा यांचा धूमपान म्हणजे धूर चिकित्सा, धूमचिकित्सा पेशंटला द्यायची आहे. पोटामध्ये रजन्यादी वटी या चालू ठेवायला हरकत नाही. मुळामध्ये आपल्या शरीरात कफ का साठतोय याचा काळजीपूर्वक विचार करा. कशाची ॲलर्जी आहे का ते पहा. धुळीची आहे, पुस्तकांची आहे, टायर, उदबत्ती, घाणवास यांची ॲलर्जी असेल तर त्याच्यापासून दूर राहा. मलावरोध असेल तर तो दूर करा. लघवी कमी होत नाही ना याची काळजी घ्या. आणि उगीच्या उगीच पाणी पिण्याची जर सवय असेल तर ती ताबडतोबीने बंद करून टाका. मित्रांनो, श्वासमार्गाचे व्याधी आणि आयुर्वेद याचा आपण विचार करतो आहोत. पुढचा मुद्दा आहे नाकाचे विकार, म्हणजे नाकाच्या मध्ये वास येत नाही अशी काही जणांची तक्रार असते, तर त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं काही करता येईल का याच्याबद्दलचा विचार करूया. ॲट्रोफिक रायनायटिसमध्ये अशी अवस्था असते की नाकाला सुगंध दुर्गंध काहीच कळत नाही, सगळं म्युकस मेम्ब्रेन डॅमेज झालेलं असतं. तर नाकाच्या संदर्भात विचार करताना काय काय व्याधींचा विचार करूया. तर कफाचे विकार, सर्दी, घोळणा फुटणे आणि माळीण म्हणजे हर्पीस झोस्टर, नागिण याचाही विचार करायला पाहिजे. चिकित्सेचा विचार करताना लेखन, गृहण, शमन, दीपन पाचन, रेचन आणि धूपन याचा वापर करायला पाहिजे. आता नाकाला अजिबात वास येत नाही, कसलाच गंध कळत नाही, त्याच्यासाठी रजन्य अधिवटी 6 गोळ्या 2 वेळेला, त्याच्या जोडीला लक्ष्मीनारायण, दमा गोळी, ज्वरांकुश आणि लवंगादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला, त्याच्या जोडीला कपाळ, कानशिलं, डोकं या ठिकाणी महानारायण तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्या. अणुतेल किंवा इतर तेलांचा वापर नस्यासाठी करा. काही ज्याला आपण संज्ञा प्रबोधन नस्य म्हणतो, वेखंडाची पूड नाकामध्ये फुंकणे. परंतु मित्रांनो, हे स्वतः करायचं नाहीये, पेशंटला करायला सांगायचं नाहीये, तज्ज्ञ वैद्यानेच या गोष्टी करायच्या आहेत हे लक्षात ठेवा. गरज असेल तेव्हा धुरी सुद्धा द्यायला हरकत नाही. धूमपान असा आयुर्वेदात त्याला म्हणतात. नाकावरती, कपाळावरती पातळ वेखंड किंवा सुंठीचा पातळ लेप करा. हा गरम असतो, उष्णता वाढते, विसरू नका. त्याच्यानंतर नाकातील घाण किंवा वासाचे मूळ कारण शोधून सणसणीत रेचक किंवा मूत्र औषधं आपण घेतली पाहिजे. रात्री झोपताना गंधर्वलतकी किंवा वृक्षादी गुग्गुळच्या 6 गोळ्या घ्या. नाकातून वारंवार रक्त येत असेल तर प्रवाळ पिष्टीवटी, कामदुधावटी प्रत्येकी 6 गोळ्या दिवसातून 2 वेळेला घ्या. तेवढ्याने भागलं नाही तर मौक्तिक भस्म 50 मिलीग्रॅम 2 वेळेला घेतलं गेलं पाहिजे. नाकातून जर वारंवार रक्त येत असेल तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रवाळ पिष्टीवटी आणि कामदुधा या प्रत्येकी 6 गोळ्या 2 वेळेला घ्यायला पाहिजेत. त्याच्या जोडीला जर काम भागलं नाही, त्याने नाकातून रक्त येणं थांबलं नाही तर मौक्तिक भस्म 50 मिलीग्रॅम 2 वेळेला घ्यायला सांगायला पाहिजे. याच्या जोडीला ग्रंथांमध्ये मात्र याच्या संदर्भात विचार केला तर अणुतेल किंवा प्रवाळ पिष्टीवटी किंवा हळदी चूर्ण याचा वापर करायला सांगितलेला आहे. दक्षता काय घ्यायची आहे तर नाकातील घाण, वास किंवा अशा प्रकारच्या एअर पोल्युटेड ज्या एरियाज आहेत त्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. रात्री थंडीमध्ये जाणं टाळलं पाहिजे. मफलर याचा वापर प्रवासामध्ये किंवा गारव्यामध्ये केला पाहिजे. आणि रोज रात्री नाकामध्ये शतधौत घृत हे लावायला पाहिजे जर रक्त येण्याची सवय असेल तर. पथ्यांमध्ये ओली हळद, पुदिना, आलं, लसूण यांची चटणी, शेवगा, शेंगा, सुरण, तूर, मसूर, बाजरी, मिरीचूर्ण, मेथी, मुळा, करडई, आंबाडी अशा भाज्या उपयुक्त असतात. आता कुपथ्यांमध्ये दही, लोणचं, पापड, इडली, डोसा, श्रीखंड, शिकरण, केळं, बर्फ, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, फाजील, एक्सेसिव्ह मीठ आपण ज्याला म्हणतो, आंबवलेले पदार्थ, फरसाण, बेकरीचे पदार्थ हे टाळलेच पाहिजेत. नाकाला जर वास येत असेल, ॲट्रोफिक रायनायटिसचा आपल्याला आजार झाला असेल तर रसायन चिकित्सा म्हणून रजन्यादी वटी, प्रवाळ पिष्टी वटी, अणुतेलाचा आणि शतधूत घृताचा वापर नाकासाठी केला पाहिजे.
योग व्यायाम हे प्रतिबंधासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे दीर्घ श्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, भस्त्रिका याचा निश्चितपणाने अभ्यास किंवा सराव करा. रुग्णालयांच्यामध्ये स्नेहस्वेदपूर्वक तीक्ष्ण नस्य धूपन याचाही चिकित्सेमध्ये वापर करता येतो. एवढंच नव्हे तर रोगी जर बलवान असेल, दोष जर उत्कृष्टावस्थेत असतील, तर तज्ज्ञ वैद्यच फक्त वमन किंवा विरेचन कर्माच्या द्वारे या पेशंटला रिलीफ देऊ शकतात. मुख्य म्हणजे निसर्गोपचार असं सांगतो की संयमी जीवन जगा, सायंकाळी लवकर जेवा, लंघन करा अज्ञमन्न आणि नाकामध्ये किंवा पोटामध्ये तुळशीचा पानांचा वापर करा. तुळशीची पानं भरपूर प्रमाणात खा. जर गरजेप्रमाणे वेखंड किंवा सुंठ याचा पातळ लेप लावा आणि जर रक्त येत असेल तर प्रवाळाचं किंवा घृताचं नस्यही करायला काही हरकत नाही आहे. असो, आत्ता मित्रांनो आपण आयुर्वेदिक चिकित्सेबाबतचा आणि श्वासमार्गाचा विचार करतो आहोत. याच्यानंतरचा पुढचा जो व्याधी आपल्याला पाहायचा आहे या श्वासमार्गांमध्ये, त्याचं नाव आहे स्वरभंग, ज्याला आपण होर्सनेस ऑफ व्हॉइस असं म्हणतो. लायरिंजायटिसचा आजार झालेला आहे, आवाज बसला आहे. तर अशा वेळेला कशाचा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. एक याच्यातमध्ये पहिलीच सावधानता सांगून ठेवतो की आपले नेहमीचे उपचार, आत्ता सांगितलेले उपचार, सांगणार असणारे उपचार कराच. परंतु वयस्कर व्यक्ती आहे, 45, 50, 55ची व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये आवाजाचा गैरवापर होण्याचा काही चान्स नाही आहे किंवा त्याला कुठलाही इन्फेक्टिव्ह फोकस तुम्हाला दिसत नाही आहे. आणि अशा पेशंटचा हा स्वरभंग जो आहे, होर्सनेस ऑफ व्हॉइस जो आहे, चेंज इन द व्हॉइस जो आहे, तो महिना झाला, 3 आठवडे झाले, बराच होत नाही आहे. तर अशा वेळेला वाटपात बसू नका, ट्रायल एरर करू नका. ताबडतोबीने त्याला ENT सर्जनकडे पाठवा, लायरिंगोस्कोपी करून घ्या. आणि CA लॅरिंग्स नाही ना, घशाचा कॅन्सर नाही ना, स्वरयंत्राचा कॅन्सर नाही ना, याची खात्री केलीच पाहिजे. पेशंटचं नुकसान नाही झालं पाहिजे. असो, स्वरभंगांमध्ये कुठले कुठले व्याधी बघणार म्हणजे विचार करावा तर क्षय आहे, शोष आहे, सर्दी पडसं आहे, दमा आहे आणि मधुमेह आहे. चिकित्सा देत असताना स्निग्ध, किंचित उष्ण, कफानुलोमन, पित्तशामक, वातशामक आणि स्वर्य असे उपचार आपल्याला करायला पाहिजेत. सोपा उपाय आहे. एलादी वटी 1-1 गोळी दिवसातून 5-7 वेळा चघळून खा. अस्सल वंशलोचनयुक्त सीतोपदाचे चूर्ण हे चांगल्या दर्जाच्या मध आणि तुपाबरोबर चाटण स्वरूपात वारंवार घ्या. प्रवाळ पिष्टीवटी आणि शृंगभस्मवटी 3-3 गोळ्या 2 वेळेला घ्या. त्या कशाबरोबर घ्यायच्या तर वासा पाक किंवा वासावलिहाबरोबर घ्या. कफ सुटत नसेल, कोरडा खोकला असेल तर कोरफडीचा गर खायला सांगा. खोकला काढा दोन्ही जेवणानंतर 4-4 चमचे घ्या. पेशंट स्वतःच हा अतिशय रुक्ष असेल, कोरडा असेल, वेट लॉस झालेला असेल तर भरपूर मनुका अज्ञमन्न खायला सांगा. 10-10 मनुका दिवसातून 2-3दा खा म्हणून. मधुमेहामुळे जर कोरडा खोकला झाला असेल तर मधुमेहाचे उपचार चालूच ठेवा. क्षय, TB आहे आणि कोरडा खोकला झालाय तर 64 पिंपळी चूर्ण नियमितपणे चाटण स्वरूपात किंवा दुधाबरोबर आपल्याला द्यावं लागतं. रसक्षय झालेला आहे, अतिजागरण आहे, धूम्रपान करतोय, चहा पितोय, दारू पितोय, अशांना जर कोरडा खोकल्याचा त्रास सुरू झाला, स्वरभंग झाला, आय एम सॉरी टू से, पण स्वरभंगाचा विचार आत्ता आपण करतो आहोत. होर्सनेस ऑफ व्हॉइस, आवाजाला प्रॉब्लेम झालाय तर त्याला कुष्मांड पाक द्या, कोळ्याच्या वड्या खायला सांगा आणि प्रवाळ पिष्टीवटी 3-3 गोळ्या 2 वेळेला द्या. आता याच्यामध्ये वासावलिहाचाही वापर भरपूर करता येतो आपल्याला. उरक्षत आणि फुफ्फुसातील व्रण जर असेल तर लाक्षादी किंवा द्राक्षादी, 2 शब्द वेगळे आहेत, लाक्षा आणि द्राक्षा. लाक्षादी घृत किंवा द्राक्षादी घृत हे आपल्याला या पेशंटला द्यावं लागतं. ग्रंथांच्या मध्ये या स्वरभंगाबाबत विचार करताना कंटकार्यावलेह, सीतोपलादी चूर्ण, द्राक्षावलेह, मौक्तिक भस्म, चवनप्राश, कुष्मांडकावलेह, वासावलेह आणि स्वर्ण मालिनी वसंत याचा विचार करायला पाहिजे. काळजी घेताना शक्यतोर मौन पाळा. इथे अजून एक गंमत आहे बरं का. काही लोकांना असं वाटतं की आपण कमी बोलायचं किंवा हळू बोलायचं म्हणजे काय तर व्हिस्पर करायचं. लक्षात ठेवा, व्हिस्परिंगमुळे तुमच्या व्होकल कॉर्ड्सला डबल त्रास होतो. म्हणजे बोलायचं किंवा बोलायचं नाही हे 2च पर्याय आपल्या समोर आहेत. ज्याला आपण व्हिस्पर करून मी हळू बोलतोय असं म्हणायला गेलात तर उलट इट इज मोर स्ट्रेनस टू द व्होकल कॉर्ड्स. त्यामुळे पुटपुटणे आणि व्हिस्परिंग नको, मौन पाहिजे, विपश्यना पाहिजे. शक्यतो कमी बोलायचं, रात्रीचं जागरण टाळायचं, स्वरयंत्राचा क्षोभ होईल अशा प्रकारच्या हवेमध्ये, गारव्यामध्ये जायचं नाही, पाणी टाळायचं,
राहणी आणि व्यसनं ही आपल्या म्हणजे राहणीच उत्तम पाहिजे आणि व्यसनं टाळली गेली पाहिजेत. नेहमीच खालच्या पट्टीत बोललं पाहिजे. आता काही जणांना असं म्हणाल की सर तुम्हीच आत्ता या ऑडिओ सेशन्समध्ये मोठ्याने बोलतात. ते बरोबर आहे की जेव्हा आपल्याला शिकवायचं आहे, जेव्हा एखादं विशिष्ट कार्य करायचं आहे, तेव्हा तेवढ्यापुरतं मोठ्याने बोलणं हे समजण्यासारखं आहे. पण कायमच मग अशाच मी स्वतः वैयक्तिक काय करतो की माझे ठराविक मुलांचं शिकवण्याचं काम झालं, पिरियड झाले, माझी लेक्चर्स झाली, सेमिनार्स झाले की मी अतिशय शांत चित्ताने मौन पाळतो किंवा विपश्यनेचं अवलंब करतो. ही फॅक्ट आहे. म्हणजे ज्याला आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे सुद्धा स्किल असतं आणि ते माणसाला शिकलं गेलं पाहिजे. स्वरभंगामध्ये पथ्याचा विचार केला तर कमी तेल तुपाचे पदार्थ खा, बिन मसाल्याचे पदार्थ खा आणि सात्विक जेवण जेवा. गोड द्राक्ष, गाईचं दूध, मुगाचं वरण, सुकी चपाती, ज्वारीची भाकरी, पालेभाज्या, जुने तांदूळ हे छान आहे, उत्तम आहे. मात्र कुपथ्य म्हणजे तेलकट तुपकट खाणं, वडापाव खाणं, बाहेरचे पदार्थ खाणं, मिसळ खाणं, झणझणीत पदार्थ खाणं हे सगळं त्रासदायक आहे. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, कृत्रिम पेय, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ आणि शिळं अन्न हे सगळं टाळलं पाहिजे. स्वरभंगामध्ये रसायन चिकित्सा म्हणून सीतोपरादी चूर्ण, द्राक्षावलेह आणि एलादिवटी याचा वापर वारंवार करा. योगाचा प्रतिबंधात्मक वापर म्हणून दीर्घ श्वसन आणि प्राणायाम याचा सराव करा. भरपूर विश्रांती घेत चला. मुख्य म्हणजे रुग्णालयीन उपचारांच्या मध्ये मीठ, हळद, गरम पाणी किंवा तूप आणि गरम पाणी याच्या तारतम्याने गुळण्या करायला पाहिजेत. कफ जर भरपूर असेल आणि स्वरभंग झालेला असेल, कफाची उत्कृष्टावस्था असेल आणि तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली यथोचित वमनही द्यायला गेला पाहिजे. निसर्गोपचारामध्ये उकडलेलं माफक प्रमाणात जेवण करायचंय. सायंकाळचं जेवण सूर्यास्ताच्या वेळेला करायचंय. शक्य असेल तर अधूनमधून लंघनही करायचं आहे. अपुनर्भव चिकित्सा म्हणून भरपूर मनुका खायला पाहिजेत आणि राजयक्ष्म्यासारखा विकार जर असेल तर प्रवाळ पिष्टीवटी आणि मौक्तिक भस्म याचा वापर करायलाच पाहिजे. थोडक्यात असं लक्षात घ्या की स्वरभंगाच्या व्याधींमध्ये इतिहास घेत असताना, हिस्ट्री घेत असताना मधुमेह त्या पेशंटला झाला होता आहे का, राजयक्ष्मा झाला होता आहे का, त्या व्यक्तीचा व्यवसाय हा शिक्षक, पॉलिटिकल लीडर्स, वकील अशा प्रकारचा आहे का, याच्याकडेही आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स सुचविली गेली पाहिजेत. प्राणवायू स्रोतस किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम आणि आयुर्वेदिक मॅनेजमेंट याचा विचार करतो आहोत. आणि मित्रांनो, जवळजवळ या सेशनमधला शेवटचा आजार आत्ता आपण चर्चेला घेणार आहोत, तो म्हणजे क्षय, राजयक्ष्मा, ट्युबरक्युलोसिसशी साधर्म्य असणं, त्रिरूप, षडरूप राजयक्ष्मा, एकादश रूप राजयक्ष्मा इत्यादी इत्यादी. कुठल्या कुठल्या व्याधींचा विचार करायला पाहिजे तर शोष, कार्श, ग्रहणी, पांडू आणि कफाचे विकार. चिकित्सा देत असताना क्षयामध्ये बृहण, कफग्न आणि दीपनपाचन उपचार करायला पाहिजेत. प्राधान्याने मॉडर्नची अँटीकॉक्स ट्रीटमेंट घ्यायची का नाही हा परत त्या वैद्यांचा आणि प्रसंगोपात तास आपला पेशंटची अवस्था पाहून निर्णय घ्यायला पाहिजे. माझं याच्या बाबतीत कुठलंच एकांगी मत मी देऊ इच्छित नाही. यथायोग्यप्रमाणे त्या वैद्याने तो निर्णय घ्यावा असं माझं स्टेटमेंट आहे. परंतु हे करत असतानाच यथावश्यक ज्या इन्व्हेस्टिगेशन्स असतात, तपासण्या असतात, त्याचा अवलंब हा करायलाच पाहिजे. त्याला मात्र पर्याय नाही. कारण लक्षात घ्या, एक्सरे काढणं म्हणजे का आपण बाटतो असं नव्हे. तर तुम्हाला टीबीच्या पेशंटमध्ये तो छातीचा एक्सरे असेल, चेस्ट एक्सरे, PA व्ह्यू असेल किंवा स्पायनल कॉर्डमध्ये व्हर्टिब्रल कॉलमचा जर पॉश डिसीज असेल तर तिथे सुद्धा एपिलॅटरल व्ह्यू असतील किंवा काही ठिकाणी तर तुम्हाला सिटी स्कॅन करावा लागेल, MRI करावा लागेल. गरज पडली इव्हन तर तुम्हाला लहान मुलांच्या मध्ये ज्याला आपण ट्युबरक्युलिन टेस्ट म्हणतो, TT ची टेस्ट ही सुद्धा करून घ्यावी लागते. तर अशा आणि काही रुग्णांच्या मध्ये ज्यांना बेडका पडतोय त्यांना तर स्पुटम एक्झामिनेशन फॉर AFB, ॲसिड फास्ट बॅसिलाय फॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह डेज. लक्षात ठेवा माझे शब्द, 3 दिवस सातत्याने हे जर केलं तर तुम्हाला ते ॲसिड फास्ट बॅसिलाय म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरकल याचे जंतू थुंकीमध्ये पाहता येऊ शकतील. असो, आता आयुर्वेदिक मॅनेजमेंटचा विचार करायचा असेल तर क्षयाच्या रुग्णांना विथ AKT किंवा विदाऊट AKT म्हणजे मॉडर्नची ट्रीटमेंट द्या किंवा देऊ नका. आयुर्वेदामध्ये काय द्यायचं तर आरोग्यवर्धिनी, शृंग भस्मवटी आणि त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ, पिप्पल्यादी काढा 4 चमचे समभाग पाण्याबरोबर द्यायचा आहे. क्षयाबरोबर जर तुम्हाला कफ, खोकला आणि सर्दी ही लक्षणं जास्त असतील तर लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमा गोळी, लवंगादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्यायच्या आहेत. त्याच्या जोडीला खोकला चूर्ण आणि त्याच्यामध्ये 4 चमचे खोकला चूर्ण जर घेतलं, तुम्ही खोकला काढा घेतलात
त्याच्यामध्ये किंचित चिमूटभर 64 पिंपरी चूर्ण आणि समभाग पाणी टाकायचं आहे. कफाचं प्रमाण खूपच जास्त आहे, तर अशा वेळेला खोकला काढा न देता नागराजी काढा किंवा नागराजी कषाय वापरला पाहिजे. क्षयामध्ये बारीक ताप कणकण असेल, ज्याला आपण हाडीताप म्हणतो, तेव्हा लघु मालिनी वसंत 6 गोळ्या दिवसातून 2 वेळा घ्यायला पाहिजेत. लघु मालिनी वसंत, कलखापरे आणि मिरे हे धात्वग्नी वर्धनाचं काम करतात. स्वरभंग असेल, वजन घटत चाललं असेल, ते एलादी वटी 1 गोळी दिवसातून 7-8 गोळ्या चघळायला सांगा. थुंकीमधून जर रक्त पडत असेल, हिमॉप्टिसिस ही तक्रार असेल, तर आयुर्वेदामध्ये प्रवाळपिष्टी वटी 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्या. जर क्षयाच्या मध्येच काही आमांश किंवा अमिबियासिसची तक्रार असेल, तर फलत्रिकादी काढा जेवणानंतर दिला पाहिजे. क्षयाच्या पेशंटमध्ये अनिद्रा आहे, दुबळेपणा आहे, तर रात्री झोपताना निद्राकर वटी 6 गोळ्या द्या आणि आस्कंद चूर्ण हे अर्धा चमचा 1 चमचा झोपण्यापूर्वी दुधाबरोबर द्या. ज्यांना ज्यांना इकॉनॉमिकली काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी सुवर्णयुक्त धात्री रसायन घ्यायचं आहे. क्षयामध्ये शोथ सूज असेल किंवा पांडुता असेल, तर चंद्रप्रभावटी सुद्धा वापरली पाहिजे. आयुर्वेदामध्ये ग्रंथांचा जर विचार केला, तर क्षयामध्ये अस्सल वंशलोचनयुक्त सीतोपलादी चूर्ण, अश्वगंधा पाक, चवनप्राश, कुष्मांडकावलेह, बृहत वात चिंतामणी, सुवर्णमालिनी वसंत, द्राक्षारिष्ट, वर्धमान पिप्पली रसायन, अमृत भल्लातक प्रयोग, अमरकंद चूर्ण याचा विचार करावा लागेल. क्षयाच्या पेशंटनी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक्सेसिव्ह फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस, ताण हा टाळला पाहिजे. आखून रेखून पहिले काही महिने तर तुम्हाला कंप्लीट बेडरेस्ट घ्यावी लागते, घरामध्येच थांबावं लागतं. तुमचा व्यवसाय, तुमचं शिक्षण हे काही काळापुरतं, एखाद्या महिन्यापुरतं का होईना थांबावंच लागतं. त्याच्यानंतर अन्नपचन होईल इतपतच जेवायला पाहिजे, पण नियमितपणे आणि सकस आहार घेतला पाहिजे. हाय प्रोटीन डाएट घेतलं पाहिजे. चिंता, काळजी, टेन्शन, अकारण श्रम हे टाळले पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे संडासला कधीही चिकटपणा येणार नाही, संडासला खडा होणार नाही, याची काळजी रुग्णांनी आणि वैद्यांनी घेतली पाहिजे. क्षयामध्ये पथ्य सांगत असताना सकाळ सायंकाळ तुळशीची 10 पानं नियमाने खायला सांगा. जेवणांमध्ये पुदिना, आलं, लसूण, ओली हळद यांची चटणी द्या. टरफला सकट कडधान्य, दूध, फळं, हातसडीचा तांदूळ, पालेभाज्या असा चौरस सकस आहार घ्या. खजूर आणि मधाचा वापर करा. क्षयामध्ये कुपथ्य म्हणून डालडा, कृत्रिम पेय, बेकरीचे पदार्थ, शिळं अन्न, अतिशय दगदग, व्यायाम, अतिव्यायाम, जागरण, उपवास, प्रदूषणयुक्त हवेत राहणं, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि चुकीची औषधं यात सगळं टाळलं पाहिजे. क्षयामध्ये रसायन म्हणून सुवर्णमालिनी वसंत, 64 पिंपळी चूर्ण, पिप्पल्यासव, चवनप्राश, अमृत भल्लातकावलेह याचा वापर करायला पाहिजे. योगाचा वापर फार फायदेशीर ठरतो. दीर्घ श्वसन आणि प्राणायामाचा अभ्यास करा. सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये सोसवेल इतका फिरण्याचा व्यायाम करा आणि सूर्यनमस्कार नियमितपणे घाला. अय्यंगार जे गुरुजी होते आपले सर्वांचे योगाचे लाडके गुरुजी, त्यांना सुद्धा वयाच्या 20व्या वर्षी अशाच प्रकारे टीबी सदृश आजार झाला होता आणि त्यांनी केवळ योगाच्या माध्यमातून दीर्घायुष्य प्राप्त करून घेतलं. 80-90 वर्षापर्यंत ते जगले आणि जगामध्ये योग गुरु म्हणून प्रसिद्धीला पावले. हाही मुद्दा नीट लक्षात ठेवा. त्यामुळे योगाचं महत्त्व, दीर्घश्वसनाचं महत्त्व, प्राणायामाचं महत्त्व हे निश्चितपणाने आहे. रुग्णालयाच्या मध्ये सुद्धा ॲडमिट का करायचं, तर विश्रांतीसाठी, पथ्यपाणी सांभाळण्यासाठी, दीर्घश्वसनाचा व्यायाम करण्यासाठी, मोजक्या नेमक्या वेळी आहार आणि निद्रा घेण्यासाठी. जोडीला बृहणबस्ती, लाह्या किंवा लाजा जलबस्ती, सौम्य स्वरूपाचा अभ्यंग, विशेषतः चंदनबला लाक्षादी तेलाचा अभ्यंग आणि क्षीरबला तेल हे पोटामध्ये सुद्धा घेता येतं. निसर्गोपचाराच्या मध्ये सुद्धा कोरडी हवा, मोकळी हवा, हवा पालट, माफक सूर्यनमस्कार, शक्य असल्यास शेळीच्या दुधावरती राहणं आणि दीर्घश्वसन हे ॲडवाईस केलं जातं. अपुनर्भव चिकित्सेचा विचार करताना क्षयाच्या रुग्णांनी मध हे अस्सल वंशलोचनयुक्त सीतोपलादी चूर्णामध्ये टाकून त्याचं चाटण वारंवार घेतलं पाहिजे. 64 पिंपळी चूर्णाचा वापर करा आणि धात्री रसायनाचाही वापर करा. क्षयामध्ये प्राधान्याने आपल्याला ताप येत नाही ना, कफ साचत नाही ना, भूक व्यवस्थित लागते ना, खोकला येत नाही ना, याच्याकडे लक्ष ठेवावं. वजन कधीही कमी होऊ देऊ नये, कारण त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होणार आहे. वजन हे कायम मेंटेनच राहिलं पाहिजे. शरीरातील मलद्रव्य जी असतील, म्हणजे विशेषतः संडास, ते कधी जुलाब होणार नाहीत याचीही काळजी क्षयाच्या पेशंटनी घेतली पाहिजेत. किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वेदन किंवा जुलाबाची औषधं ही अजिबात घेता कामा नयेत.
जर फुफ्फुसामध्ये जखमा असतील, व्रण असेल, कॅव्हिटी असेल तर वासावलेह, वासाचूर्ण, लाक्षाधिक गुळ, लाक्षाधिक घृत याचाही वापर करायला हरकत